तुम्ही ह्या व्हिडिओवर आले, याचा अर्थ असा आहे, की तुम्हाला वेळेचं खूप महत्त्व आहे आणि हो, वेळेचं महत्त्व असायलाच हवं. यू आर जेंटलमॅन. पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय हा एक खूप महत्त्वाच्या विषयांपैकी एक आहे. आपण याकडे खूप दुर्लक्ष करतो आणि तेही माहीत असून. तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, आता हा जो व्हिडिओ आहे, तो पूर्ण फायनान्शियल प्लॅनिंगचा नाही आहे. म्हणजे हा जो पोर्टफोलिओ आहे, त्यामध्ये डेब्ट, इक्विटी, गोल्ड, म्युच्युअल फंड, बॉन्ड, ETF, रिअल इस्टेट यांचा समावेश होणार नाही. तर हा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय स्टॉक मार्केटचा आहे. तर ते पण मी तुम्हाला आधीच सांगतो. चला सुरुवात करू चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी. आणि हो, प्लीज सबस्क्राईब करा, कारण तुमच्या एका सबस्क्राईबने मला प्रोत्साहन मिळेल. आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय? डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओ कोणत्या प्रकारचं असतं? आपल्या स्टॉक मार्केटमध्ये कोणते सेक्टर ऑलवेज ग्रोथ असतात आणि अजून खूप काही गोष्टी तर खूपच महत्त्वाच्या आहेत. ज्या शिकल्या नाही तर तुमचं नुकसान पण होऊ शकतं. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे विविधता. मग आता विविधता प्रत्येक क्षेत्रात असते. भाषा, रंग, देश अशी कोणती गोष्टच नाही ज्यात विविधता नाही. डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओ कोणत्या प्रकारचं असतं? त्यामध्ये दोन प्रकार येतात. पहिला येतो आर्थिक पोर्टफोलिओ, त्याला आपण फायनान्स पोर्टफोलिओ म्हणतो. तर त्यामध्ये बॉन्ड, म्युच्युअल फंड, गोल्ड, रिअल इस्टेट, डेब्ट, इक्विटी म्हणजेच स्टॉक्स, ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड यांचा समावेश असतो. आणि दुसरा येतो स्टॉक मार्केट डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओ. त्यामध्ये येतात विविध कंपन्यांचे स्टॉक्स. स्टॉक मार्केटच्या डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओमध्ये कोणत्या प्रकारचे स्टॉक्स असावे, कोणते सेक्टर ऑलवेज ग्रोथ असतात, आपला पोर्टफोलिओ सेक्टर वाईज डायव्हर्सिफाय असायला हवा ना. तर मी तुम्हाला सांगतो तो सेक्टर वाईज पोर्टफोलिओ कसा असतो आणि अजून पण खूप काही गोष्टी सांगतो ज्या तुम्हाला खरंच खूप हेल्पफुल असते. पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय असल्याचा आपल्याला काय फायदा होऊ शकतो हे तुम्हाला मी एकदम मस्त असं उदाहरण देऊन सांगतो. समजा दोघे भाऊ आहे, सुधीर आणि चेतन. तर हे दोन्ही भाऊ वेगवेगळ्या विचारांचे आहे. सुधीर मोठा आहे आणि चेतन लहान. सुधीरचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय नाही, पण चेतनचा आहे. चेतनचं असं म्हणणं आहे, आपला पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय असायलाच हवा. आता बघा, सुधीरने त्याच्या पोर्टफोलिओमध्ये खूप कमी सेक्टरमध्ये गुंतवणूक केली आहे, पण चेतनचं तसं नाही. त्याने त्याची गुंतवणूक खूप साऱ्या सेक्टरमध्ये केली आहे आणि ते पण अभ्यासपूर्वक. आता तुम्ही म्हणाल, की सुधीरला चेतनपेक्षा जास्त रिटर्न्स भेटू शकतात. हो, नक्कीच. पण याचा विनिंग रेट किती आहे याचा पण आपल्याला विचार करायला हवा. आता बोलू चेतनबद्दल. चेतनला कमी रिटर्न्स भेटतील, पण तो कधीच जास्त लॉसमध्ये जाणार नाही. का? तर त्याचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय आहे. सुधीरला जास्त लॉस होऊ शकतो आणि तेही अगदी सहज. का? तर त्याची गुंतवणूक कमी सेक्टरमध्ये आहे आणि त्याला आपण रिस्क म्हणू शकतो. तुम्ही रिस्क टेकर असाल तर ठीक आहे, बट कॅल्क्युलेटेड असणं खूप महत्त्वाचं आहे. बिकॉज इज अ युनिव्हर्सल लॉ. असं पण होऊ शकतं, आर्थिक मंदी आली, काही चुकीच्या बातम्या, कंपनीचे रिझल्ट्स आणि अजून खूप काही. त्याने सुधीरला खूप मोठा लॉस होईल, पण चेतनला कमी होईल. आता तुमच्या लक्षात आलं असेल मला म्हणायचं काय. आपल्या उदाहरणांचा सारांश असा होता, की आपली गुंतवणूक डायव्हर्सिफाय असायलाच हवी. पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय कसा करायचा? आपण सेक्टर वाईज गुंतवणूक करावी. पुन्हा ऐका, आपण सेक्टर वाईज गुंतवणूक करावी. खूप लोकं मल्टिपल स्टॉक्स बाय करतात आणि होतं असं, बऱ्याचदा ते स्टॉक्स एकच सेक्टर रिलेटेड असतात आणि मग त्यांना कधी-कधी खूप मोठा तोटा सहन करावा लागतो. तुम्ही समजून घ्यायला हवं, की स्टॉक्स आणि सेक्टर वेगवेगळे असतात आणि या दोघांमधला फरक समजला म्हणजे आपण अर्थसाक्षर झालो म्हणून समजा. आपण फार तर फार 5 ते 6 सेक्टरमध्ये गुंतवणूक करायला हवी आणि त्या 5-6 सेक्टरमधून जास्तीत जास्त 8 ते 12 स्टॉक्स बाय करावे. जास्त स्टॉक्स बाय करू नका. सेक्टर टॉप किंवा त्यामधला मल्टीबॅगर स्टॉक्स बाय करा. डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओमध्ये बेस्ट अशी रिसर्च करून तुम्ही बेस्ट असा स्टॉक बाय करा. योग्य किमतीला, ज्यामध्ये तुम्ही त्याची ग्रोथ बघून त्या दिवसेंदिवस गुंतवणूक वाढवत जा. तुम्हाला खरंच सांगतो, तुम्ही सेक्टर वाईज अभ्यास करून तुम्ही उत्तम अशी गुंतवणूक करू शकता. आता यामध्ये आपण अजून एक गोष्ट शिकणार आहोत, ती म्हणजे स्टॉक्सचे 2 वेगवेगळे प्रकार कोणते? ASM आणि GSM. ASM म्हणजे ॲडिशनल सर्व्हेलन्स मेजर. यामध्ये ते स्टॉक येतात ज्यांच्याबद्दल कंपनीला गडबड वाटते. म्हणजेच स्टॉकची प्राइस मॅनिप्युलेट होणं, स्टॉक खूप कमी जास्त होणं आणि तेही कंपनीची फायनान्शियल गुड नसून सुद्धा. जर स्टॉक वाढतोय तर साहजिक आहे प्रश्न निर्माण होणारच. मग यामध्ये कधी-कधी चांगल्या कंपन्या पण ॲड होतात. पण हो, स्टॉक ASM लिस्टमध्ये आला तर त्यामध्ये सेबी 2 मेजर चेंजेस करते. फर्स्ट आहे मार्जिन ड्रॉप, म्हणजेच ते इंट्राडेला मार्जिन भेटतं ना, 10,000 असेल की 20,000 चे स्टॉक्स बाय करता येतात, तर तसं करता येणार नाही. आणि सेकंड आहे अप्पर अँड लोअर लिमिट,
बिलो 5%. स्टॉक हा या लिमिटच्या वरती जाणार नाही, तर ते स्टॉक्स ASM लिस्टमध्ये येतात. आणि हो, असं केल्याने मॅनिप्युलेशन होत नाही. आता बघू GSM लिस्ट, ग्रीडेड सर्व्हिलन्स मेजर. तर यामध्ये येतात पेनी स्टॉक, लिक्विडिटी नसलेले. शक्यतो GSM मध्ये ते स्टॉक येतात जे खूप रिटर्न्स देतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही पण. जेव्हा स्टॉक ASM GSM लिस्टमध्ये येतात तेव्हा त्यांच्यात लिक्विडिटी कमी होते. तुम्ही ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर असाल तर तुम्हाला हे माहिती असायला हवं की GSM ASM लिस्ट काय आहे. ASM लिस्टमध्ये फंडामेंटली स्ट्रॉंग कंपन्यांमध्ये बिनधास्त इन्व्हेस्ट करा. पण हो, तुम्ही GSM लिस्टपासून दूर राहा, कारण ती एक वॉर्निंग आहे वेळेत सावध होण्याची. आता आपण बघू ऑलवेज ग्रोथ सेक्टर कोणते, ज्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो बेस्ट पॉईंट ऑफ व्ह्यूने. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ज्याला आपण माहिती तंत्रज्ञान असं म्हणतो. तुम्हाला माहिती आहे का भारतात किती IT कंपन्या आहेत? भारतामध्ये 1,70,000पेक्षा जास्त IT कंपन्या आहेत. यात TCS ही सगळ्यात मोठी कंपनी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे IT सेक्टरमध्ये सगळ्यात पहिली कंपनीसुद्धा TCS आहे. त्यानंतर फार्मा आणि इन्शुरन्स सेक्टर, हे सेक्टर नेहमीच स्ट्रॉंग असेल. कोरोनासारख्या काळात या सेक्टरची ताकद आपल्याला कळली असेल. फार्मा या सेक्टरमध्ये सन फार्मा ही टॉप कंपनी आहे आणि इन्शुरन्समध्ये LIC ही कंपनी टॉप आहे. नंतर इन्फ्रास्ट्रक्चर, रिअल इस्टेट सेक्टर. दिवसेंदिवस ह्या क्षेत्रात खूप मोठे बदल होत आहे. तुमच्या लक्षात आलं असेल, आधी इथे कामं चालत नव्हते, पण आता सगळीकडे कामं चालू आहे. मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स, डेव्हलपमेंट्स, रोड आणि ऑल ओव्हर इन्फ्रास्ट्रक्चर खूप वेगाने वाढत आहे आणि भविष्यात अजून खूप मोठी गुंतवणूक होत आहे. लार्सन अँड टुब्रो लिमिटेड बेस्ट कंपनी आहे. त्यानंतर रिन्युएबल एनर्जी सेक्टर, हे क्षेत्र भविष्य आहे. अजून खूपच थोडे दिवस पेट्रोल डिझेलवर गाड्या चालतील, नंतर सोलर, इलेक्ट्रिक, रिन्युएबल एनर्जी यांचं युग आहे. आत्ताच बघा व्हेकलचं प्रमाण किती वाढलं आहे. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड टॉप कंपनी आहे रिन्युएबल सेक्टरमध्ये. नंतर येतं बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिस सेक्टर. याविषयी तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण तुम्हाला सगळंच माहिती आहे. प्रायव्हेट बँकमध्ये HDFC आणि गव्हर्नमेंट बँकमध्ये SBI, यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. नंतर येतं FMCG सेक्टर, खाद्यपदार्थ. हे सेक्टर काही जरी झालं तरी नेहमी बेस्ट परफॉर्मिंग आहे. या क्षेत्रात होणारी वाढ खूपच फास्ट आहे आणि यात HUL म्हणजेच हिंदुस्तान युनिलिव्हर ही बेस्ट कंपनी आहे. हे जे सेक्टर हे मी तुम्हाला सांगितले ते सगळे टॉप परफॉर्मिंग आहे, पण त्यात चांगला अभ्यास करून टॉप कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करा किंवा बेस्ट असे मल्टीबॅगर स्टॉक्स शोधा जे तुम्हाला भविष्यात चांगले रिटर्न्स देतील. आणि हो, या व्हिडिओमध्ये मी जे काही स्टॉक्स सांगितलेले असतील ते कोणत्याच प्रकारे रिकमेंडेड नाही आहे. तुम्ही त्यांचा अभ्यास करून इन्व्हेस्ट करा. आणि हो, तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.